ठाण्यामध्ये एशियन पेंटच्या नावाखाली मद्य तस्करी 55,79,000चा मद्यसाठा जप्त। ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। मीरा भाईंदरमधून बांगलादेशी महिला नवघर पोलिसांच्या ताब्यात। महिलेकडे भारतात वास्तव्यास असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याने गुन्हा दाखल। मुंबई महापालिकेने लागू केलेली 10% पाणी कपात मागे घेतल्यामुळे ठाणे आणि भिवंडीकरांनाही दिलासा। मुंबईच्या वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा मेसेज। पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी। बॉम्बस्फोट घडवून हत्या केली जाणार असल्याचा मेसेज। मॅरेथॉन निमित्ताने उद्या पश्चिम रेल्वेवर चर्चगेट विरार दरम्यान अतिरिक्त विशेष लोकल चालवण्यात येणार। मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोठा दिलासा। वंदे भारत स्लीपर ट्रेन सेटचा पहिला प्रोटोटाइप तयार। चाचणी यशस्वी झाल्यावर प्रवाशांसाठी स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू केली जाईल। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। लोकविकास उपक्रमाद्वारे धारावीतल्या रहिवाशांची सरकारी कल्याणकारी योजनांतर्गत नोंदणी। 300हून अधिक कुटुंबांना 10 कोटी रुपयांच्या वैद्यकीय विम्याचा लाभ मिळणार। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटली। कांदा 80 रुपये किलोवर परदेशात निर्यात होत असल्याने कांद्याचे भाव चढेच राहणार असल्याचाही अंदाज। सांगली जिल्ह्यामधील राजाराम बापू साखर कारखान्याकडून ऊसाचे दर जाहीर। ऊसाला 3275 रुपये प्रति टन मिळणार। पहिला हप्ता 3200 तर दुसऱ्या हप्त्याचे 75 रुपये दिवाळीपर्यंत दिले जाणार। नाशिकमध्ये 6 वर्षीय मुलीने गिळला 1 रुपयाचा शिक्का। चिमुकलीने खेळता खेळता शिक्का गिळल्याची माहिती। पैशांअभावी शस्त्रक्रिया रखडल्याचं कुटुंबियांकडून सांगत मदतीचं आवाहन। नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ। सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे पोलिसांकडून जागोजागी नाकेबंदी। नागपूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीकडून 40 जागा लढवण्याचा निर्धार। मित्रपक्षासोबत चर्चा न करता राष्ट्रवादीने परस्पर केली घोषणा। देशभरामध्ये 17 राज्यातल्या 1,59,000 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित। विलंबाची कारणं सुप्रीम कोर्टात तपासणार। कारण समाधानकारक नसेल तर लगेच निवडणुका घ्याव्यात, सुप्रीम कोर्टाचे आदेश। महाराष्ट्राला मोदी सरकारकडून 1 नवोदय आणि 3 केंद्रीय विद्यालयांचं गिफ्ट। दर्जेदार शिक्षणासाठी देशभरात नवीन 28 नवोदय आणि 85 केंद्रीय विद्यालयांना मंजुरी। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं बांगलादेश विरोधात धरणं आंदोलन। बांगलादेशचा झेंडा पायाखाली तुडवत जाळण्याचाही प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।